पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। चला व्हिडिओला सुरुवात करू। अस्तर आणि ब्लाउज पीस इथं आपण कट करून घेतलेला आहे। हा अस्तर आहे, हा ब्लाउज पीस आहे। आता आपण अस्तरवर मार्किंग करून घेऊया। ब्लाउजची उंची टोटल आपण इथं 14 ठेवलेली आहे आणि रुंदी आपण इथं 11 घेतलेली आहे। आता गळ्यासाठी आपण मार्किंग करून घेऊया। गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेतलेली आहे। उंची इथं आपण 11 इंच घेतोय। खालच्या साईडला मार्किंग करून घेऊया। खालच्या साईडला आपल्याला 3 इंचावर अजून एक मार्किंग करून पट्टीने रेष मारून घ्यायचा आहे। गळ्याच्या खालच्या साईडला 3 इंचावर एक मार्किंग करून घेऊया। त्यानंतर बाहेरच्या साईडला आपल्याला 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथं गळ्याचा शेप देऊन घेऊया। अशा प्रकारे आपण इथं गळ्याचा शेप दिलेला आहे। आता कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे अस्तरवरती आपण इथं गळा कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला ब्लाउज पीस घ्यायचा आहे, त्यावरती अस्तर ठेवून द्यायचं आपल्याला। अशा प्रकारे ब्लाउज वरती अस्तर ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला साईडला पिन लावून घ्यायचा आहे, जेणेकरून जेव्हा टीप आपण टाकतो अस्तर आणि ब्लाउज इकडे तिकडे होणार नाही। खालच्या साईडला आता टीप मारून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण खालच्या साईडला टीप मारून घेतलेले आहे। आता गळ्याच्या साईडला पण आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित आपल्याला टीप मारून घ्यायचे, म्हणजे आपला गळ्याचा फिनिशिंग जो आहे तो छान येतोय। गळ्याच्या साईडला पण आपण टीप मारून घेतलेले, जो आतला कपडा आहे आता कट करून घेऊया। तर अशा प्रकारे आपण आतला कपडा जो आहे कट करून घेतलेला आहे। गळ्याच्या साईडला आपल्याला छोटे छोटे कट टाकायचे आहेत। त्यानंतर अस्तर आणि ब्लाउज पीस आता आपल्याला पलटून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण पलटून घेतलेलं आहे। आता गळ्याच्या साईडला आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे। टीप आपल्याला अशी मारायची की जो अस्तरचा कपडा आहे तो वरी नाही दिसला पाहिजे आपल्याला। तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपण दाब टीप मारून घेतलेला आहे। इथं आता आपल्याला इथं खालच्या साईडला पण आपण टीप मारून घेणार आहोत। खालच्या साईडला आपण टीप मारून घेतलेले आहे। त्यानंतर आता आपल्याला ब्लाउजच्या साईडला पण टीप मारून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा ब्लाउज शिवतो तेव्हा कपडा इकडे तिकडे होणार नाही। त्यासाठी आपण पूर्ण
साईडला टिप मारून घेणार आहोत. आता जो आपला साईडचा कपडा उरलेला आहे तो कट करून घेऊया. तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडचं पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर गळा आपण इथं तयार केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे खालच्या साईडला. खालच्या साईडला अर्धा इंचावर आणि वरच्या साईडला 4 इंचावर अशा प्रकारे आपण घेऊन इथं तिरपी टीप टाकणार आहोत. तर अशाच प्रकारे दुसऱ्या साईडला पण आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. दोन्ही टक्स आपल्याला सेम यायला पाहिजे. तर इथं आपला ब्लाऊजचा गळा तयार झालेला आहे. आपल्या खालच्या साईडला इथं पॅच तयार करायचा आहे. पॅचसाठी इथं जो अस्तरचा कपडा सुरुवातीला कट करून घेतलेला आहे आपण ते घेतलेला आहे. अशा प्रकारे त्याला शेप देऊन कट करून घ्यायचा आहे. तर आपण इथं व्ही आकारामध्ये कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या पॅचला अजून थोडं वाढवायचं म्हणून आपण इथं एक्स्ट्रा कपडा घेऊन त्याच्यावर ठेवून मार्किंग करून कट करून घेणार आहोत. पॅचचा जो कपडा आहे आपल्याला फक्त वरच्या साईडला वाढवायचा आहे. वरच्या साईडला आपल्याला पॅच लावण्यासाठी तर ब्लाऊजचा बॉर्डर घेतलेला आहे. कट करून आपण सेंटरमध्ये शिलाई मारणार आहोत. अशा प्रकारे आपण शिलाई मारलेली आहे. वरच्या साईडला आपल्याला डाब टिप मारून घ्यायचा आहे. आपण अस्तर जो कट केलेला आहे त्या बॉर्डरवर ठेवून आपल्याला वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. अस्तरचा कपडा जसा कट केलेला आहे तसाच आपल्याला इथं टिप मारून घ्यायचा आहे. टिप मारून घेतलेले आहे आपण इथं. जो आतला कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. आणि साईडला छोटे छोटे आपण कट्स देऊया. अस्तर आणि कपडा इथं आपल्याला पलटून घ्यायचा आहे. अस्तर आपल्याला आतल्या बाजूला करायचं आहे. अशा प्रकारे वरच्या साईडला आपल्याला आता डाब टिप मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपला अस्तर वरती नाही दिसला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण पॅचला टिप मारून घेतलेला आहे. आता इथं आपण चौकोनी कपडा घेतलेला आहे त्याला त्रिकोणी शेप देऊन आपल्याला टिप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पॅचच्या वरच्या साईडला ठेवून आपण टिप मारून घेऊया. अशा प्रकारे आपण टिप मारून घेतलेला आहे. आता हा पॅच आपल्याला ब्लाऊजच्या खालच्या साईडला लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ठेवून आपण साईडला टिप मारून घेऊया. ब्लाऊजचा गळ्याचा शेप कसा आहे तो तसाच आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे. दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण टिप मारून घेऊया. तर अशा प्रकारे ब्लाऊजच्या गळ्याला आपण पॅच लावून घेतलेला आहे. आता आपल्याला पॅचच्या वरच्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे. पॅचला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे. आता गळ्याच्या साईडला पण आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे. लेस गळ्याच्या अगदी जवळ लावायचा आहे म्हणजे गळा आपला छान दिसतो, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग पण येते.
दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण लेस लावून घेऊया. गळ्याला आपण लेस लावलेले आहे. आता आपण इथे लटकन बनवणार आहोत. त्यासाठी आपण चौकोनी कपडा कट करून त्रिकोणी शेपमध्ये टिप मारून घेणार आहोत. तर आपण पलटून घेऊया. तर अशा प्रकारे आपण दोन्ही लटकन बनवून घेतलेलं आहे, अगदी सिंपल मध्ये. वरच्या साईडला आपल्याला लावून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे लटकन बनवू शकता. दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपण टिप मारून घेणार आहोत. तर इथे लटकन लावलेले आहे. खालच्या साईडला आपल्याला व्हाईट मोती लावायचा आहे. तर हा आहे आपला गळ्याचा फायनल लुक. खूपच सुंदर दिसत आहे. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही जर टेलर असाल तर तुमच्या कस्टमरला अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया देऊ शकता, किंवा तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचे तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. खूपच सुंदर दिसत आहे. डिझाईन तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असले व्हिडिओला एक लाईक करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग स्टिचिंग या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.